राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार तर म्हणाले की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही आणि 31 तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज भरावं। आता हे काय कमी नव्हतं म्हणून याच्यात भर पाडणारं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं। पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले त्यावेळेस त्यांनी पीक विम्याचा मोठा गवगवा सांगितला। इतके कोटी पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार, इतका आम्ही पीक विमा देतोय, जसं काय पीक विमा ते त्यांच्या घरूनच देत आहेत। अरे पीक विमा तर स्वतः शेतकऱ्यांचा हक्क आहे, कारण पीक विमा शेतकऱ्यांनी भरलेला आहे। 1 रुपयात का असेना, पण जो काही कंपन्यांना भरलेला पीक विमा आहे तो सुद्धा शेतकऱ्यांचाच पैसा आहे। आणि जर असे संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती अशी वक्तव्य करत असतील तर मग कसं होणार शेतकऱ्यांचा? हाच मोठा प्रश्न आहे आणि याचा विचार प्रत्येक शेतकऱ्यानं करणं गरजेचं आहे। अजितदादा पवार माननीय अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी तर स्पष्ट सांगितलं, या वर्षी सुद्धा कर्जमाफी मिळणार नाही आणि पुढच्या वर्षी सुद्धा मिळणार नाही। मग यांनी आश्वासन दिलं कशासाठी होतं? निवडणुकांच्या अगोदर शेतकऱ्यांना आश्वासन दिलं की आम्ही संपूर्ण 7/12 कोरा करू, सत्तेवर आल्याच्या नंतर कर्जमाफी करू। 2 अधिवेशनं झाले, शेतकऱ्यांनी वाट पाहिली, मात्र कर्जमाफी काही मिळाली नाही। आणि आता तर अजितदादांना स्पष्ट सांगू टाकलं की कर्जमाफी मिळणार नाही, पुढच्या वर्षी सुद्धा नाही। आणि त्याच्यात काय कमी भर होती म्हणून कृषी मंत्र्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले कर्जमाफीबद्दल, तर ते म्हणतात की माझ्या अखत्यारीतील तो विषय नाही, तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा विषय आहे। कृषी मंत्री साहेब, तुम्ही सुद्धा कॅबिनेट मंत्री आहात, तुमच्या कॅबिनेटमध्ये हा तुम्ही प्रश्न मांडू शकता, शेतकऱ्याच्या बाबतीत सहानुभूती दाखवू शकता। पत्रकार, शेतकरी तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत, कुठेही गेले तुम्हाला हे प्रश्न विचारले जाणार आहेत आणि तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात, हा कॅबिनेटमध्ये तुम्ही प्रश्न मांडू शकता। तुम्ही असं म्हणू शकत नाही की तो माझ्या अखत्यारीतील विषय नाही। आणि तुम्ही तर आता त्याच्याही पुढे जाऊन की हे कधी कर्जमाफी आम्ही देऊ हे माझ्या ऐकण्यातच आलं नाही, म्हणजे तुमच्या नक्कीच कानाचा प्रॉब्लेम झाला असेल तर तो तुम्ही दुरुस्त करून घ्यावा। कारण एवढे दिवस चालले कर्जमाफीचं वादळ चाललंय, शेतकरी कर्जमाफी मागत आहेत, पत्रकार प्रश्न विचारत आहेत आणि तुम्ही म्हणता माझ्या ऐकण्यातच आलं नाही। म्हणजे निवडणुकीच्या काळात तुम्ही होतात कुठं? म्हणजे तुम्ही प्रचार केला नाही का? तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या सभा ऐकल्या नाहीत का? तुमच्या मुख्यमंत्र्यांनी गळा ताणू सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी देऊ, सत्तेवर आल्याच्या नंतर 7/12 कोरा 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 करू, असं कोरा कोरा किती वेळा म्हणले ते त्यांनाच माहीत। आणि तुम्ही म्हणता माझ्या ऐकण्यातच आलं नाही। जर असे संविधानिक पदावरील व्यक्ती बोलत असतील तर शेतकऱ्यांचं भवितव्य कसं घडणार? आणि याचा विचार आता प्रत्येक शेतकऱ्यानं करणं गरजेचं आहे, कारण शेतकऱ्यांनीच यांना निवडून दिलेलं आहे, सत्तेवर बसवलेलं आहे। आणि हे संविधाना पदावर बसून जर असे वक्तव्य करीत असतील, इतकं खोटं बोलत असतील की आम्ही म्हणलोच नाही किंवा आमच्या ऐकण्यातच नाही, तर अवघड आहे। याचा प्रत्येक शेतकऱ्यानं विचार करावा। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।